नमस्कार मंडळी. मित्रांनो, तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला एकाने आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी मित्रांनो संपूर्ण जी जाहिरात आणि हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं निवडून पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत 15 वित्त आयोगानुसार तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो ही जी पदभरती आहे ती रिक्त पदांची या ठिकाणी कंत्राटी स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला www.औरंगाबाद महापालिका.org या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण अर्जासहित संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यासाठी ज्या जागा असतात त्यासाठी जागा आहे मित्रांनो तुम्हाला एमपीडब्ल्यू पोस्ट आहे. एकूण संख्या आहे मित्रांनो 12. यासाठी आवश्यक कागदपत्र असतात 12वी सायन्स बरोबर पॅरामेडिकलचा कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स राहणार आहे. त्याचबरोबर वयमर्यादा ओपनची 18 ते 38 वर्ष, कास्टमध्ये असेल 23 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे. मानधन असणारे पेमेंट 18,000 रुपये पे स्केल असणार. आवश्यक अनुभव असल्यास तुम्हाला ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी मित्रांनो जातीचा प्रयोग असणार आहेत. एस साठी 2, एस साठी 1, व्हीजीएनटी 1, एसबीसी 1, ईडब्ल्यूएस 3 आणि ओपन 4 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार. पुढची गोष्ट आहे स्टाफ नर्स. यासाठी एकूण 24 जागा. यासाठी 12वी बरोबर जेएनएम किंवा बीएससी नर्सिंग लागणार आहे. यासाठी वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष, ओपनसाठी कास्ट असल्यास 23 तुम्हाला अप्लाय करायचा आहे. त्याचबरोबर पेमेंट असणारे 20,000 रुपये पे स्केल असेल. त्याचबरोबर शासकीय निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य असणार आहे. त्यासाठी जागा असणार आहेत. एसी साठी 3, एसटी साठी 3, व्हीजीएनटी एनटीबी 1, एनटी ओबीसी 6, एसीबीसी 3, ईडब्ल्यूएस 4 आणि ओपन 3 जागेसाठी तुम्हाला पदभरती असतात. यासाठी मित्रांनो जी जागा असणार आहेत मित्रांनो हा फॉर्म 31/10/2025 पासून ते 10/11/2025 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन अर्ज मिळतात तुम्हाला टाटा सेंटर सिटी मार्केट बिल्डिंग, निराला बाजार, एसबी कॉलेज रोड, बस स्टँड शेजारी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म पोस्टाने किंवा कुरिअरने या ठिकाणी पाठवायचा आहे. यासाठी मित्रांनो फी असणार ओपनचे असेल तर 500 रुपये फी असणार आहे आणि कास्टमध्ये असेल तर 250 रुपये फी. हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. हा डिमांड ड्राफ्ट तुम्ही औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युन्सिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद ह्याद्वारे तुम्हाला ठिकाणी हा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. हा फॉर्म भरताना तुम्हाला ठिकाणी माहिती भरायची आहे. यामध्ये सर्व पदासाठी आवश्यक असणारे सर्व डॉक्युमेंट्स कागदपत्र हे सगळे साक्षांकित प्रतिसह तुम्हाला ठिकाणी जोडायचे आहे. त्याचबरोबर अर्जाला यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये काम केलं असेल त्याचं सर्टिफिकेट सुद्धा जोडायचे. जे कास्टमध्ये असतात कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल किंवा कास्ट व्हॅलिडिटी असेल त्याचं सर्टिफिकेट सुद्धा जोडायचे. त्याचबरोबर अर्जात एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करायचे ते स्वतंत्र तुम्हाला डिमांड ड्राफ्ट आणि अर्ज सुद्धा तुम्हाला करायचा आहे. आता मित्रांनो ह्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये उजव्या साईडला तुमचा फोटो चिटकवायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही हा फॉर्म संपूर्ण मराठीमधून भरायचा आहे. त्यामुळे पदाचं नाव, कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. उमेदवारांचे संपूर्ण नाव लिहायचं आहे. एसएससी प्रमाणे नाव लिहा. उमेदवारांचे वडिलांचे संपूर्ण नाव, उमेदवारांचे जन्म वर्ष, महिना, दिनांक, जन्मतारीख लिहायची आहे. अक्षरीमध्ये जन्मतारीख लिहा. त्याचबरोबर तुम्ही अर्ज करते तुम्हाला वय किती पूर्ण झाले त्याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर सध्या राहण्याचा पत्ता, पिनकोड सहित संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मराठीमधून लिहायची. त्याचबरोबर मोबाईल क्रमांक सुद्धा लिहायचा आहे. ईमेल आय डी सुद्धा लिहायचा आहे. ज्याच्या ठिकाणी तुम्हाला त्यांचा रिप्लाय सुद्धा येणे आवश्यक राहणार. त्याचबरोबर अर्जदाराचे डोमसाईल का तर हे सिलेक्ट करा. अर्जदाराचे जात प्रमाणपत्र आहे का ते सिलेक्ट करा. असल्यास जातीचा प्रवर्ग कोणता तो ते सिलेक्ट करा. जातीचे नाव टाकायचं. त्याचबरोबर अर्जदार सादर करण्यात असलेल्या जातीचा प्रवर्ग म्हणजे एससी एसटी व्हीजीएनटी काय असेल त्याचा तपशील लिहायचा. त्याचबरोबर अर्जदार हा धनाकशी म्हणजे डिमांड डीडी काढला होता त्याचा नंबर, तारीख हे लिहायचं आहे. अर्जदार मॅरिड अनमॅरिड असेल त्याचा तपशील लिहा. शैक्षणिक माहिती तुम्हाला या ठिकाणी लिहायची. शैक्षणिक माहितीमध्ये तुम्ही या ठिकाणी धारण केलेली अर्हता म्हणजे एचएससी डिप्लोमा डिग्री काय असेल ते लिहायचं आहे. बोर्ड, युनिव्हर्सिटी, विद्यापीठाचे नाव तुम्हाला लिहायचे आहे. पासिंग वर्ष, उत्तीर्ण वर्ष लिहायचं आहे. एकूण मिळालेले गुण आणि टक्केवारी सुद्धा लिहायचं. त्याचबरोबर कामाचा अनुभव मध्ये अनुक्रमणिका नंबर टाकायचा. कोणत्या ठिकाणी काम केलं ते टाका. धारण केलेली पदसंख्या, एकूण वर्ष अनुभव, महिना अनुभव आणि दिवसाचा अनुभव सुद्धा तुम्हाला टाकायचा. त्याचबरोबर हा फॉर्म भरताना तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट जोडले असतील त्याचा सिक्वेन्सनुसार 1 ते 9, 10 पर्यंत जसा सिक्वेन्स असेल तसाच सिक्वेन्स तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला ठिकाण लिहायचं आहे, स्वाक्षरी करायची आहे.
नाव लिहायचं आहे आणि दिनांक सुद्धा टाकायचे. त्याचबरोबर फॉर्म भरताना तुम्हाला प्रतिज्ञापत्र नमुना हा लिहायचा आहे. मित्रांनो, मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे. श्री यांचा वडिलांचे किंवा पती पत्नीचे नाव लिहायचं आहे. वय वर्ष लिहा, ॲड्रेस लिहायचा आहे. तुम्हाला तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. तुम्हाला आज रोजी किती आहे मुलांची संख्या आहे ते लिहा. नसेल तर 0 करा, असेल तर लिहा आणि त्याची तारीख सुद्धा टाकायची. त्याचबरोबर ठिकाण, दिनांक टाका आणि सोय स्वाक्षरी करायची आहे. ओके, तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्ही या ठिकाणी जाहिरात पूर्ण केलेले. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असे निवडून पण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.